नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी जरी म्हणलं तरी चालेल, पण थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी। त्यात टाकणार आहे मी 2 चमचे मैदा, नाही टाकला तरी पण चालू शकतं। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, थोडासा ओवा, एक छोट्या आकाराचा चमचा तेल घेतलेलं आहे। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता। आता हे मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण थोडंसं पाणी टाकून ह्याचा घट्ट गोळा असा मळून घेऊया। मळून घेतलेला आहे बघा। आता वरनं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं। मस्त असं बघा तेल लावून मी थोडंसं मळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा मळलेलं आहे। वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण काय करू, बटाटा खिसून घेऊया। हे बटाटे ना, हे 300 ग्रॅम बटाटे शिजवून एकदम थंड होऊन दिले होते, कारण की गरम गरम बटाट्याची मी साल पण काढली नाही आणि काहीच नाही, एकदम थंड झाले। म्हणजे 2-2.5 तास झाले असतील हे बटाटे शिजवलेले। थंड होऊन द्यायचे ना, असे खिसून घ्यायचे ना, तर हातानं तर हे असं केलं तर निघून निघते, पण मी हे खिसून घेते एकसारखं होईल। बटाटे बघा मी खिसून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ठेचा। ह्याच्यामध्ये काय कमी तिखटवाल्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या अर्धा इंच आलं आहे, 3 पाकळ्या लसणाच्या। आता ह्याचं तुम्हाला सांगते, मिरच्या होत्या त्या भाजलेल्या होत्या बरं का, भाजून मी कुटून घेतलेलं आहे हे सगळं। तर आता तुम्ही हे काय करू शकता माहिती आहे का, थोड्याशा तेलावर फोडणी करू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही हे हिरवी मिरची, आलं, लसूण किंवा त्यात थोडासा हिंग टाकून असं पण तुम्ही फोडणी करून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। पेस्ट जरी टाकली तरी चालू शकते। मी असं काय होतं, दरदरं टाकलं की नाही की चवीला छान होतं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर, एकदम बारीक अशी कापून घेतलेली आहे। त्यात टाकणारे छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, ह्याच्यामध्ये टाकणारे छोटा अर्धा चमचा चाट मसाला, जरी तुम्ही आमचूर पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते। छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, त्यात टाकणारे आपलं चवीप्रमाणे मीठ, आणि हे सगळं काय करायचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। पराठ्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तर एकदा अशा पद्धतीत पण तुम्ही करून बघा आणि तुम्ही काय काय टाकता जरा ते पण सांगा। आता तुम्हाला मी सांगितलं तुम्ही फोडणी करून हे थोडंसं परतून जरी घेतलं तरी पण चालू शकते, नाहीतर फोडणी करून तुम्ही ह्याच्यात वतून जरी मिक्स केलं तरी चालते। दोन्हीमधलं तुम्ही कोणतं पण घेऊ शकता, ते तुम्हाला मी सांगून ठेवलेलं आहे। बनवायला घेऊया तर बघा, हा एवढा गोळा घेतलेला आहे ना, आपण ह्याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकला होता। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी पण चालू शकते। आता अशी वाटी करून घेऊया। वाटी करून घेतलेली आहे बघा। आता ह्यात आपण असं भरून घेऊया, तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर 1 चमचा भरून घेतलेला आहे अशा पद्धतीमध्ये, आणि आपण ह्या साईडून असं वरती करायचं आणि असं बघा हे खाली खाली जात राहतं। हे बघा, आता हे तुम्हाला दाखवायसाठी एकदम आरामशीर मी अशी करते। हे बघा असं हे सारायचं मध्ये असं, नाही तर असं जर नाही जमलं तर काय करायचं माहिती आहे का, सरळ चपातीसारखं लाटायचं, मध्ये ठेवायचं आणि साईडनं दुमडायचं। हे असं थोडंसं मध्ये तुम्हाला मी सांग, थोडंसं असं पीठ जरी टाकलं तरी पण मध्ये चालू शकते असं, आणि मिटवायचं हे। आता हे पाहिजे तर ठेवायचं, नाही तर काढून टाकायचं। काय असं करून ठेवलं तर चालते, ना तर वरती आलेलं तुम्ही कट केलं तरी चालते। तर मी थोडंसं हातावर पीठ घेतलेलं आहे खाली ना आता, आणि काय करायचं माहिती आहे का, असं हातावरच पहिलं असं बघा आपण भाकरी कशी थापतो असं करून घ्यायचं सगळीकडे बघा अशा पद्धतीमध्ये। हे बघा असं म्हणजे सगळीकडं होतं, नाहीतर बघा हे असं असं करायचं अशा पद्धतीमध्ये। आता आपण ह्याला लाटून घेऊया अशा पद्धतीत बघा, लाटायचं पण हलक्या हाताने लाटायचं, लय जोर देऊन लाटायचं नाही, तर साईटून बाहेर निघेल बघा। हे अशा पद्धतीनं मग लाटून घेतलेला आहे। तर बघा सगळ्या साईटून हा भरलेला आहे बघा, सगळं बटाट्याचं दिसत असेल तुम्हाला सगळ्या बाजून। अशा पद्धतीत भरायचं, एकदम पातळ केलं तरी चालतं, पण असं जास्त भरल्यामुळे का नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं, पण जास्त पण जाड नाही बघा अशा पद्धतीत। तर तवा गरम करत ठेवला आहे बघा, गरम झालेला आहे, अशा पद्धतीत ठेवून घेतलेला आहे। गॅस मिडियम आहे, फास्ट जरी केला तरी चालू शकते आणि मिडियम जरी केला तरी चालू शकते। आता आपण याला चांगलं भाजून घेऊया, पलटी करून घेऊया मस्त बघा। आता ह्याला काय करायचं, लगेच आपल्याला तेल म्हणा, तूप म्हणा, बटर म्हणा काहीच लावायचं नाही, चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर लावायचं। खालची साईड भाजली का बघूया आपण, बघा मस्त आता भाजलं। आता तेल लावायचं, असं भाजलं का नाही की तेल, तूप, बटर काही पण लावू शकता तुम्ही। असं मस्त होतं बघा चवीला, अशा पद्धतीत करायचं। आणि तुम्ही कसं करता जरा मला कमेंट करून सांगा। आणि ह्याच्या अगोदरच्या बी खूप म्हणजे मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ते पराठ्यांच्या,
आलू पराठा वगैरे असे वेगवेगळ्या पद्धतीनं मी केलेले आहे ते. तुम्ही असं करता का काय वेगळं करता जरा कमेंट करून सांगा मला. पाठीमागच्या साईडला आपण लावून घेतो. चटण्यांच्या वगैरे सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या तुम्ही दह्यावर खाऊ शकता, टमाटर सॉसवर खाऊ शकता. मस्त असं छान लागतं बघा. काय होतं माहिती आहे का, नाश्त्याला काहीतरी असं मुलांना थोडंसं वेगळं असावं. आणि अशा पराठे तर सगळ्यालाच आता हल्ली करायला येतात, असं नाही की बाबा कुणाला करायला येत नाही. मस्त असं आता होतं मला टाईम म्हणून मी आता हा मुलांसाठी केला, तुम्हाला ही रेसिपी दाखवली. छान बघा भाजलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही करून घ्या. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.